नमस्कार मैत्रिणींनो, थंडीला छान सुरुवात झालेली आहे आणि हिवाळा येताच आपल्याकडे आवर्जून बनवले जातात ते म्हणजे डिंकाचे लाडू। आज मी तुमच्यासाठी अशाच छान डिंकाच्या लाडूंची रेसिपी घेऊन आली। अतिशय साधी सोपी रेसिपी आहे। खूप पौष्टिक हे लाडू तयार होतात कारण आपण याच्यात बरेचसे ड्रायफ्रूट आणि वेगळे असे जिन्नस टाकलेले आहेत। त्यामुळे लाडू टेस्टीही होतील आणि पौष्टिकही होतील। तसंच तुम्ही हे लाडू बनवले तर बाकी सगळ्या लाडूंची रेसिपी विसराल याची मी तुम्हाला गॅरंटी देते। चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया। हे लाडू बनवण्यासाठी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यात घेतलेत 50 ग्रॅम बदाम किंवा मग वाटीचं प्रमाण म्हणाल तर पाव वाटी हे बदाम आहेत। आता बदाम जे आहेत ते खूप पौष्टिक असतात हे तर आपल्याला माहितीच आहे, पण ते ब्लड शुगरसुद्धा नियंत्रित करतात। तसंच मेंदूला निरोगी ठेवतात। वजन कमी करण्यासाठी सुद्धा बदाम उपयोगी असतात। त्याच पद्धतीने हे हृदयाला सुद्धा निरोगी बनवतात आणि व्हिटॅमिन ईचा हा सर्वात चांगला स्रोत आहे। ह्यासोबतच इथे मी घेतलेत पाव वाटी म्हणजेच 50 ग्रॅम काजू। काजू हे केस आणि त्वचेसाठी खूप चांगले असतात। मेंदूचं कार्य हे सुरळीत करतात। डोळ्यांच्या आजारांवरती सुद्धा काजू खूप चांगले असतात। मायग्रेनचा जर आपल्याला त्रास असेल तर तो त्राससुद्धा काजूमुळे कमी होतो। आता काजू आणि बदाम आपल्याला 1 मिनिटभर फक्त मंद गॅसवरती भाजून घ्यायचे। खूप जास्त भाजायची गरज नाही आहे, थोडीशी भाजले तरीसुद्धा चालेल। आपल्याला फक्त हे थोडे खरपूस करून घ्यायचे। त्यासोबतच इथे आपण टाकलेत 2 टेबलस्पून एवढे पिस्ते। वजनी प्रमाणात हे 20 ग्रॅम आहेत। तर पिस्ता खाल्ल्याने त्वचेचा जो कोरडेपणा असतो तो कमी होतो। यासोबतच पिस्त्यांमध्ये व्हिटॅमिन ई हे भरपूर प्रमाणात असतं। पिस्त्याचं जे तेल आहे ते त्वचेसाठी फायदेशीर असतं, त्यामुळे हिवाळ्यात आपण बऱ्याचदा पिस्त्याचं सेवन हे केलंच पाहिजे। आता हे सगळे जिन्नस छान भाजून घेतल्यानंतर हे थंड झाल्यावर आपल्याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचे। तर मी इथे हे थोडेसे जाडसर असे वाटून घेतलेले आहेत। तुम्हाला हवं तर हे तुम्ही फक्त कुटून घेतले, म्हणजे तुम्हाला जर याचे जाडसर तुकडे हवे असतील तर हे कुटून घेतले तरी चालेल, किंवा मग सुरुवातीलाच याचे तुकडे करून मग भाजून घ्या। पण मी इथे अशी थोडी जाडसर पावडर याची बनवून घेतली आहे। आता ह्याच कढईमध्ये मी घेतले 2 टेबलस्पून तीळ। तिळात कॅल्शियमचं प्रमाण भरपूर असतात, शिवाय तीळ थोडे उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्यात आपण आवर्जून तिळाचं सेवन करतो। त्यासोबत 2 चमचे म्हणजेच 2 टेबलस्पून खसखस घेतली आहे। खसखशीमुळे आपली जी पचनक्रिया आहे ती सुधारते। हाडांसाठी सुद्धा खसखस खूप उपयोगी आहे। रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि हृदयासाठी सुद्धा फायदेशीर ठरते। तर हे सगळं आपल्याला अगदी मिनिटभर भाजून घ्यायचं आहे। हे खूप जास्त भाजायची गरज नाही आहे। त्यातच आता मी इथे 2 चमचे किशमिश म्हणजेच बेदाणे टाकून घेतलेत। हे खूप भाजायची गरज नाही, पण तुम्हाला हवं तर हे बेदाणे तुम्ही तळूनही घेऊ शकतात। आता ह्याच कढईमध्ये मी 2 चमचे तूप घेतलं आहे। आपल्याला हे लाडू बनवताना जेवढं गव्हाचं पीठ वापरू त्याच्या साधारण निम्मे आपल्याला तूप वापरायचं आहे। तर सुरुवातीलाच मी इथे 2-2 चमचे करत तूप वापरणार आहे। 2 चमचे तूप गरम करून घेतलं, त्यामध्ये आपल्याला डिंक तळून घ्यायचं आहे। इथे मी घेतला आहे 20 ग्रॅम डिंक, किंवा मग टेबलस्पूनचं माप म्हणाल तर 2 टेबलस्पून हा डिंक आहे। हा डिंक आपल्याला मध्यम गॅसवरती छान खरपूस तळून घ्यायचा। आतपर्यंत तळला जाईल आणि पॉपकॉर्नसारखा हा फुलून येईल इथपर्यंत तळायचा, म्हणजे हा डिंक छान तळला जातो। जर तुम्ही डिंक कमी तळला तर आतमध्ये तो कच्चा राहू शकतो। तर हे पहा, इथे मी हा सगळा डिंक छान तळून घेतलेला आहे। आता डिंक तळून झाल्यानंतर हा आपण बाजूला काढून घेऊ। यातच मी घेतलेत 1 कप म्हणजेच वाटीचं प्रमाण म्हणाल तर साधारण 2 वाटी भरेल एवढे मखाणे। मखाणेसुद्धा आपल्याला मध्यम गॅसवरती छान खमंग असे भाजून घ्यायचेत। जे तूप शिल्लक होतं त्यातच मी हे मखाणे टाकून घेतले। मध्यम गॅसवरती हे 2 मिनटं छान भाजून घेते। मखाणे अशा पद्धतीने छान खरपूस होतील इथपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचेत। आता डिंक आणि मखाणे थंड झाल्यानंतर मिक्सरमधनं हे आपल्याला वाटून घ्यायचे। दोघं एकत्र वाटले तरी चालेल। हे पहा, इथे हे आपलं मिश्रण तयार आहे। आता पुन्हा या कढईमध्ये मी 2 मोठे चमचे तूप घेतलं। यात आपल्याला गव्हाचं पीठ टाकून घ्यायचं आहे। ज्या वाटीने आपण बाकीचे जिन्नस मोजलेत त्याच वाटीने 2 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं। आता हे गव्हाचं पीठ आपल्याला सुरुवातीला मीडियम टू हाय फ्लेमवरती 5 मिनटं भाजून घ्यायचं आहे। 5 मिनटं हे पीठ भाजून झाल्यानंतर यात पुन्हा 2 चमचे तूप टाकायचं आणि त्यानंतर मध्यम गॅसवरती 5 मिनटं भाजायचं। पुन्हा याच्यात 2 चमचे तूप टाकायचं आणि आता लो टू मिडियम फ्लेमवरती हे पीठ आपल्याला 10 ते 12 मिनटं भाजून घ्यायचं आहे।
अशा पद्धतीने पीठ भाजलं तर पीठ अजिबात कच्चं राहणार नाही आणि खूप छान पद्धतीने हे भाजलं जाईल. फक्त आवश्यकतेप्रमाणे याच्यात तूप टाकत जायचं. हे पहा, इथे आता मी मध्यम गॅसवरती पीठ भाजून घेतलेलं आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत 10 मिनटं पीठ भाजून झालं आहे. यानंतर गॅसची फ्लेम लो टू मिडियम केली आणि आता हे पीठ मी पुन्हा 12 मिनटं भाजून घेणार आहे. हे पहा, 10-12 मिनटानंतर पिठाचं जे टेक्स्चर आहे ते अशा पद्धतीने होतं. हे जे पीठ आहे ते छान तूप सोडायला लागतं आणि इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं असतं. हे पीठ भाजताना अजिबात हाय फ्लेमवरती भाजायचं नाही. सुरुवातीपासून साधारण 20 मिनटं तरी आपण हे पीठ छान भाजून घ्यायचं आहे. तेव्हाच हे पीठ कच्चं राहणार नाही, खूप छान लागेल. पिठाने व्यवस्थितपणे तूप सोडलं त्यानंतर तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकताय. अजिबात चिकट असं नाही आहे, दाणेदार टेक्स्चर याचं तयार झालं आहे. इथपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. नाहीतर मग जे लाडू आहेत त्यामध्ये पीठ असं कच्चं लागतं आणि लाडूसुद्धा पिठळ लागू शकतात. तर आता पीठ व्यवस्थित भाजून झालं. यामध्ये आपण डिंक आणि मखाण्यांची जी पूड तयार करून घेतलेली होती ती टाकून घेतली. तर ही पूड टाकल्यानंतरसुद्धा आपल्याला हे पीठ असंच भाजून घ्यायचं आहे. कारण मखाणे आणि डिंकातसुद्धा तूप होतं आणि हे तुपामुळे आपलं जे पीठ आहे ते सुद्धा छान भाजलं जाईल. शिवाय डिंकात काही थोडाफार कच्चापणा राहिला असेल तर तो सुद्धा निघून जाईल. हे पहा, आता इथे पीठ किती व्यवस्थित भाजलं गेलं आहे. अगदी छान पातळ असं तयार झालं आहे. खूप छान तूप सुटलं आहे. आता ह्या स्टेजला ह्याच्यात आपण टाकून घेणार आहोत बदामाची, म्हणजेच आपण जे ड्रायफ्रूटची पूड बनवून घेतली आहे ती, काजू, बदाम, पिस्ते. ह्याची पूड टाकल्यानंतरसुद्धा लो फ्लेमवरतीच आपल्याला हे एकजीव करायचं आहे. आणि आता अगदी मिनिटभर फक्त आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. भाजून घेण्यापेक्षा हे फक्त एकजीव होईल इथपर्यंतच आपल्याला गॅस चालू ठेवायचा आहे. त्यानंतर गॅस बंद केला तरी चालेल. आता यानंतरच लगेच मी याच्यात तीळ, खसखस आणि जे आपण मनुके म्हणजेच किशमिश टाकून घेतले होते, बेदाणे, तर ते टाकून घेतले आणि ते टाकल्यानंतर हे पुन्हा एकजीव केले. आता गॅस बंद करायचा आहे. आता याच्यात आपल्याला टाकायचं आहे पाव चमचा वेलची पूड म्हणजेच विलायची पावडर. त्यासोबतच पाव चमचा आपल्याला याच्यात जायफळ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे जायफळची पावडर. जर जायफळची पावडर नसेल तर अशा पद्धतीने जायफळ किसून टाका, पण साधारण पाव चमचा भरेल अंदाजे त्या पद्धतीने ही टाकून घ्यायची. आता हे सगळं चांगलं एकजीव केलं. त्यानंतर ही कढई आपल्याला आता गॅसवरून खाली उतरून घ्यायची आहे. 1 वाटी गुळाची पावडर मी टाकून घेतली आहे. गुळाची पावडर नसेल तर गुळ बारीक चिरून किंवा किसून टाकला तरी चालेल. गुळ पावडर टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं. मिश्रण गरमच आहे त्यामुळे ही जी गुळ पावडर आहे ती ह्याच्यात अगदी व्यवस्थित मिक्स होते. तर हे पहा, इथे गुळ पावडर छान मिक्स झाली आहे. यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्यात 2 चमचे तूप टाकलं आणि ह्यात आता 1 वाटी आपल्याला गुळ पावडर टाकायची. आता ह्यावेळी आपल्याला याचा पाक बनवून घ्यायचा आहे. तर निम्मे गुळ पावडर आणि निम्मे गुळाचा पाक असं टाकल्यामुळे तुमच्या लाडूंची जी चव आहे ती खूप छान होते. शिवाय लाडू बांधताना बऱ्याचदा कोरडे होतात, तर तशी समस्या येत नाही. तर हे शेवटचा लाडू वळेपर्यंत आपले जे मिश्रण आहे ते छान मऊ असं राहील आणि आपल्याला लाडू अगदी व्यवस्थित वळता येतील. तूप आणि गूळ हे एकत्र केल्यानंतर मंद गॅसवरती मी याचा पाक बनवून घेते. आवश्यकता वाटत असेल तर याच्यात अगदी चमचाभर तुम्ही पाणी टाकू शकतात. हे पहा, अशा पद्धतीने गूळ वितळला की त्यानंतर मंद गॅसवरतीच हा शिजू द्यायचा आणि त्याला थोडासा असा फेस आला की लगेच गॅस बंद करायचा. आता इथे आपला पाक तयार झालेला आहे. हा पाकसुद्धा आपण जे लाडूंचं मिश्रण बनवून घेतलं होतं त्यात टाकून घेऊ. पाक टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करायचं आणि आता आपण याचे लाडू वळायला घेऊ. तर लाडू वळताना तुम्हाला हवे त्या आकारात छोटे किंवा मोठे लाडू तुम्ही याचे वळू शकतात. गूळ आणि गुळाचा पाक हे दोन्हीही टाकल्यामुळे अजिबात हे मिश्रण कोरडं होणार नाही आणि अगदी तुम्हाला व्यवस्थित लाडू वळता येतील. त्याच पद्धतीने जर तुम्हाला इथे तुपाचं प्रमाण कमी जास्त करायचं असेल तर तुम्ही तसंसुद्धा करू शकतात. ड्रायफ्रूट जे आहेत ते सुद्धा आपण आपल्या आवडीप्रमाणे वापरू शकतो. डिंक तर आपण इथे वापरला आहे, पण जर तुम्हाला मेथी किंवा मग खारीक खोबरं वापरायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही ह्या लाडूंमध्ये टाकू शकता. पण फक्त ड्रायफ्रूट वापरूनसुद्धा हे लाडू खूप छान लागतात. मी तुम्हाला आग्रहाने सांगेल की हे लाडू तुम्ही जरूर ट्राय करा, खूप छान लागतात. एकदा हे लाडू बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. मी आता हे सगळे लाडू इथे वळून घेतलेले आहेत आणि एवढ्या प्रमाणात माझे जवळपास 800 ग्रॅम म्हणजे पाऊण किलो लाडू तयार झालेत आणि नगाने म्हणाल तर साधारण 22 लाडू इथे तयार झालेले आहेत. हे लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. अतिशय छान खुसखुशीत हा लाडू तयार झाला आहे. खूप छान चव याची लागते आणि थंडीमध्ये आपण ह्याच्यात भरपूर ड्रायफ्रूट वापरले त्यामुळे पौष्टिक तर हे हमखास असणार आहेत.
तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.